आयोजित एक दिवसीय वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विषय आहे पदवी काळात एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी आपण आज वेबिनार ठेवलेला आहे. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या वेबिनार करण्यामागे आमचा उद्देश एकच आहे की विद्यार्थी वर्गाने काय वाचावे, काय वाचू नये आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी कसे व्हावे यासाठी हा वेबिनार ठेवण्यात आलेला आहे. जगी जन्म माता पिता सत्य देती तयाच्या परी वंदावी नम्र चित्ती परी जीवन ग्रंथ आकार देई म्हणण्याची ग्रंथालयाला मान पाहिजे. ग्रंथालयाला महत्व दिलं गेलं पाहिजे. ग्रंथ वाचले पाहिजे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना रोज एकदा का होणार एक तासभर ग्रंथालयाला पाहिजे. हॅलो सर. सर आपला आवाज खूप ब्रेक होतोय. तुम्ही तुमचा कॅमेरा बंद ठेवला तर बघू आपण एखाद्या दिवस आवाज क्लिअर येईल, कारण काहीच येत नाहीये. हो अशी पुणे येथील अतिशय नामांकित अशी इरिक अकॅडमी पुणे येथील श्री शरद पाटील यांचे मार्गदर्शन आज आपण ठेवलेलं आहे. तर सर्वांना त्यांचं व्याख्यान शांतचित्ताने ऐकावं अशी सर्वांना विनंती करतो आणि पुढील सूत्र डॉक्टर रसाळ योगेश यांच्याकडे सुपूर्द. आवाज येतो? यस सर, येतोय सर. ओके. श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा संचलित श्रीमती एस के गांधी कला, अमोलक विज्ञान आणि पीएच गांधी वाणिज्य महाविद्यालय कडा च्या ग्रंथालय विभाग, अमोलक स्पर्धा परीक्षा केंद्र व युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वेबिनार आज आयोजित केलेला आहे. आज स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट बघता महाराष्ट्रातील मुले अतिशय कमी प्रमाणात त्यात सिलेक्ट होतात. हा टक्का वाढवण्यासाठी द युनिक अकॅडमी पुणे खऱ्या अर्थानं प्रयत्न करत असतं आणि त्याच निमित्ताचे आज एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी किंवा कशी करावी याची पूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्याला शरद अशोकराव पाटील हे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करताना मी असं सांगेल, 12वी मध्ये कोल्हापूर बोर्डामध्ये आर्ट्स मध्ये ते 9वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले होते. त्यांचं शैक्षणिक योगदान म्हणजे इतिहासामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तसेच अधिव्याख्याता पदासाठी अतिशय महत्त्वाची असणारी जी इलिजिबिलिटी टेस्ट आहे, सेट परीक्षा, ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्यात त्यांनी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळवली होती. तसेच 2006-07 पासून द युनिक अकॅडमीमध्ये फॅकल्टी मेंबर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या हातून आतापर्यंत बहुसंख्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि इथून पुढेही ते करत राहणार आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तसेच एमपीएससी यूपीएससी बद्दल वेगवेगळ्या अतिशय नामांकित वर्तमानपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या आवडीचे विषय म्हणजे इतिहास व स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीची तयारी हे आहे आणि त्यातूनच त्यांना आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी बद्दल मार्गदर्शन मिळत आहे.
असा थोडक्यात त्यांचा मी परिचय करून देत आहे आणि या पुढील सूत्र थोरवे सरांकडे देतो. आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय डॉक्टर उमेश गांधी शुभेच्छा संदेश देतील. हॅलो हॅलो गांधी सर. डॉक्टर जैन बरं ठीक आहे सर. सर जॉईन होत आहेत. मार्गदर्शन सूचनेसाठी अहमदनगर येथील युनिक अकॅडमीचे मान्य विपुल वाघमोडे साहेब आपल्यास मार्गदर्शन. नमस्ते सर, मी चंद्रकांत खारटे, द युनिक अकॅडमी. सर विपुल वाघमोडे आज काही कारणास्तव उपलब्ध होऊ शकले नाहीत. मी आज चालते सर. चंद्रकांत सर, युनिक अकॅडमी पुणे. आजच्या या वेबिनारला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय प्रतिनिधी, सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपले थोरवे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य राठी सर यांच्या सहकार्याने आज आपण हा वेबिनार, ऑनलाईन वेबिनार आयोजित केलेला आहे. खरं मला सांगायला आनंद होईल की आपल्या महाविद्यालयामध्ये हा आज 150वा वेबिनार आहे. आपण जवळजवळ 149 कालपर्यंत कार्यक्रम घेतले होते. आज 150वा वेबिनार आहे आणि वेबिनारच्या माध्यमातून या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना युनिक अकॅडमीने स्पर्धा परीक्षेची माहिती दिलेली आहे. मी आमच्या या संस्थेला 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून संस्था या ठिकाणी या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. मोठ्या संख्येने वर्षाला या ठिकाणाहून अधिकारी घडत असतात. आमच्याकडे UPSC, MPSC, बँकिंग, PSI, STI, ASO, स्टाफ सिलेक्शन अशा विविध स्पर्धा परीक्षे संदर्भात गायडन्स केले जात आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या वर्षीपासून आपण ऑनलाईन फाउंडेशन कोर्स सुद्धा चालू केलेला आहे. भरपूर विद्यालयाकडून आम्हाला तसा प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स कॉलेज करत असताना पदवी काळामध्येच कसा करता येईल आणि या स्पर्धा परीक्षा करून अधिकारी कसं होता येईल यासाठी युनिक अकॅडमीने हा कोर्सचं नियोजन केलेलं आहे. मी अजून तुम्हाला असे सांगू इच्छितो की आमचं द युनिक अकॅडमी पब्लिकेशन आहे, आमचं बुलेटिन मासिक आहे. आजच्या या कार्यक्रमाला जे काही विद्यार्थी उपस्थित आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना आमची युनिक अकॅडमीची नगर शाखा आहे, या शाखेतून 40% दरामध्ये आपण सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना सवलती दरात देणार आहोत. हे जे कोर्स आहेत सर्व कोर्स आमच्या नगर शाखेमध्ये सुद्धा चालू असतात. जर आपल्या विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तरी आमच्या नगर शाखेचे प्रमुख विपुल वाघमोडे सर आहेत, यांच्याशी तुम्ही संपर्क करा. निश्चित तुम्हाला या संदर्भात सर सहकार्य करतील आणि युनिक अकॅडमी आपणा सर्वांना आश्वस्त करते की आपल्या महाविद्यालयाला व विद्यार्थ्यांना नेहमी सहकार्य, या संदर्भातलं सहकार्य असेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोरवे सर. थोरवे सर. आवाज येतो ना? हो हो. थोरवे सर बोला. हो, आपले प्रमुख मार्गदर्शक माननीय शरद पाटील सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा. धन्यवाद सर. श्री अमलोक जैन विद्याप्रसारक मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय, आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय नंदकुमार सर,
उपप्राचार्य भंडारी सर, नॅकचे समन्वयक आपल्या कॉलेजचे नरेंद्र सर, त्याच्याशिवाय ज्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये आदरणीय थोरवे सर, आणि स्पर्धा परीक्षा सेलचे आपल्या कॉलेजचे समन्वयक डॉक्टर विशाल सर, एकूणच आपली संस्था, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी पहिल्यांदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आजच्या वेबिनारसाठी आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. तर खूप जास्त वेळ मी बाकीचे मुद्दे किंवा बाकीच्या बाबी यांच्यासाठी घेत नाहीये. आपला जो आजचा चर्चेचा विषय आहे किंवा वेबिनारचा जो विषय आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी आपण एका बाजूला ग्रॅज्युएशन करत असताना कशा पद्धतीने करू शकतो, तर त्याबद्दल काही मुद्दे आहेत की जे मी तुमच्याशी बोलणार आहे किंवा त्या बाबी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता आजच्या वेबिनार मध्ये ज्या बाबी मला बोलायचे किंवा ज्या बाबी मी सांगणार आहे, तर त्याच्यामध्ये खूप छोटे आणि आपण म्हणू तरीही महत्वाचे असे काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तर आहेत की जे आपण शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रशासन काय असतं. दुसरा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षा हा जो एक शब्दप्रयोग वापरला जातो तर त्याचा नेमका अर्थ काय होतो, आणि काही स्पर्धा परीक्षा समोर ठेवून त्यांचं स्वरूप आणि त्यांची तयारी कशा पद्धतीने आपण करू शकतो, तर त्याबद्दलच्या काही बाबी आहेत की ज्या बाबी आजच्या आपल्या वेबिनार मध्ये आपल्याला बघायचे. पण त्याच्या अगोदर द युनिक अकॅडमी मधनं आपण आणि आपली संस्था आणि द युनिक अकॅडमी यांच्या सहकार्यानं जो आपला आजचा वेबिनार होतो, तर त्या वेबिनार मध्ये द युनिक अकॅडमी आमची संस्था आणि ती या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने काम करते, तर याबद्दलच्या काही महत्वाच्या बाबी मी पहिल्यांदा सांगतो, शेअर करतो, आणि त्याच्यानंतर आपला विषय जो आहे तर त्या विषयाकडे आपल्याला या ठिकाणी येता येईल. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये 2006-07 पासून एक संस्था म्हणून काम करायला द युनिक अकॅडमीनं सुरुवात केलेली होती. प्रामुख्यानं युपीएससी आणि एमपीएससी कडनं घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा आहेत, राज्य सेवा परीक्षा आहे, आणि त्याच्या बरोबरीनं एमपीएससी कडनं आयोजित केली जाणारी PSI, STI, ASO ही जी कंबाईन एक्झाम म्हणून ओळखली जाते, तर या परीक्षांची तयारी आपल्या संस्थेमध्ये करून घेतली जाते. पण ही तयारी करून घेत असताना काही वर्ष अगोदर आम्ही बँकिंग आणि SSC CGL एक्झाम जे आहेत तर त्यांचं प्रिपरेशन पण आपल्या संस्थेमध्ये करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्या इथं जे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जातं तर त्याच्यामध्ये क्लासरूम टीचिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्याच्याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना युनिक बुलेटिन हे जे एक मॅगझिन आहे ज्याच्यामध्ये साधारणपणे त्या महिन्यामधल्या महत्वाच्या चालू घडामोडी आणि त्यांच्याबद्दल एक सविस्तर अशा पद्धतीचा आपण विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध, संदर्भ साहित्य उपलब्ध करून देत असतो. वेगवेगळ्या परीक्षांच्या टेस्ट सिरीज आपल्या संस्थेकडनं घेतल्या जातात. ज्या परीक्षांच्या एक प्रकारे आपण म्हणू की परीक्षांच्या तयारीमध्ये मुलाखतीचा जो एक टप्पा आहे तर त्या टप्प्यासाठी आपण सराव मुलाखतींचं या ठिकाणी आयोजन करत असतो, आणि त्याबरोबरीनच आपल्याला वेगवेगळ्या एक प्रकारे विषयांच्यासाठी या परीक्षांच्या तयारीसाठी जी संदर्भ साधनं आहेत तर ती संदर्भ साधनं पण आम्ही विद्यार्थ्यांना दर्जेदार अशा पद्धतीची उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. पुणे आहे, त्याच्याशिवाय बाकी अजून महत्वाचे काही शहर आहेत की जिथे आपल्या संस्थेच्या शाखा आहेत, आणि या शाखांच्या मधनं आणि पुण्यामधनं आपल्याला प्रामुख्यानं जसं आता उल्लेख केला की एमपीएससी आणि युपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी, बँकिंग आणि CGL ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत SSC CGL चे, तर त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन जे आहे तर हे उपलब्ध करून देतोय.
दुसरा महत्वाचा खरं तर आपण असं म्हणू की जो आपला आजचा विषय आहे डिस्कशनचा तो म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तर त्या काय असतात आणि त्याचा पदवी काळामध्ये आपण कशा पद्धतीनं प्रिपरेशन करू शकतो. आता स्पर्धा परीक्षा अगोदर समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला प्रशासन काय असतं त्याच्यामधल्या काही महत्वाच्या बाबी या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचे. प्रामुख्यानं आपण असं म्हणू शकतो की एखाद्या समाजानं स्वीकारलेली एक राजकीय व्यवस्था असते की ज्याला आपल्याला राज्य या ठिकाणी म्हणता येत. मग ते राज्य जे असतं तर त्याचे प्रामुख्यानं 4 घटक आपल्याला तयार झालेले दिसतील. राज्य जे तयार होतं तर त्याच्यामध्ये लोक येतात, भूभाग येतो, सार्वभौमत्व येतं आणि त्याच्या बरोबरीनं आपण म्हणू शकतो की प्रशासन येतं किंवा शासन व्यवस्था येते आणि हे 4 घटक मिळून आपल्याला राज्य तयार होत असतं. आता या राज्यामध्ये जे आता आपण उल्लेख केला की हे जे 4 घटक येत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला शासन पद्धतीचा इथं आपल्याला उल्लेख करत आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की राज्यकारभार जो एक चालवला जातोय तर तो चालवण्यासाठी जी एक यंत्रणा गरजेची असते तर त्या यंत्रणेला आपल्याला प्रशासन असं म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला या प्रशासनाचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते इथं आपल्याला सांगता येतील किंवा वेगवेगळ्या प्रशासनाचे घटक आहेत की ज्यांचा इथं आपण उल्लेख करू शकतो. त्याच्यामध्ये मग सैन्य प्रशासन येतं, त्यानंतर ज्याला आपण नागरी प्रशासन म्हणतो त्याचा इथं आपल्याला उल्लेख करता येतो. न्याय प्रशासन जे आहे तर त्याचा इथं आपल्याला उल्लेख करता येतो. आणि थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की राज्याचं कायदे मंडळ जे असतं किंवा राज्याचं जे विधिमंडळ जे असतं तर त्या विधिमंडळानं घेतलेले निर्णय असतील किंवा त्यांनी जे निश्चित केलेली धोरणं आहेत तर त्यांची अंमलबजावणी जी आहे ती आपल्याला प्रशासनाकडनं केली जाते. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की प्रशासन जे आहे तर ते राज्याचा आपल्याला एक महत्वाचा भाग आहे, महत्वाचा घटक आहे आणि एक प्रकारे प्रशासनच हे आपल्याला राज्याचा जो गाडा आहे तर तो चालवण्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे असं आपल्याला सांगता येईल. आता या प्रशासनाचा जर आपल्याला भाग बनायचा असेल तर मग आपल्याला स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या ठिकाणी द्याव्या लागतात. आता या परीक्षा ज्या आहेत तर या परीक्षांना स्पर्धा परीक्षा का म्हटलं जातं? तसं बघितलं तर आतापर्यंत तुमच्यापैकी बरेच जण आहेत की ज्यांचं आता ग्रॅज्युएशन सुरू आहे आणि आपण असं म्हणू की तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे, 12वीची परीक्षा दिलेली आहे किंवा त्याच्या अगोदर काही ज्याला आपण या परीक्षा म्हणतो की स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या आपण दिलेल्या असतात. तर त्या परीक्षा ज्या आहेत 10वी 12वीच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या परीक्षा ज्या आहेत तर या परीक्षांना सहसा स्पर्धा परीक्षा असं म्हटलं जात नाही. पण एमपीएससी कडनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, युपीएससी कडनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ज्या आहेत तर त्यांना मात्र स्पर्धा परीक्षा अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख जो आहे हा आपल्याला आलेला आढळून येतो. असं काय असतं की अशा कुठल्या बाबी आहेत की ज्यामुळे या परीक्षांना स्पर्धा परीक्षा म्हटलं जातं? हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण मी असं म्हणेन की ज्यावेळी आपण हा निर्णय घेत असतो, करिअरचा निर्णय घेत असतो की पुढे जाऊन मला काय करायचं आहे आयुष्यामध्ये आणि जर मी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेत असू तर मला या परीक्षा पद्धतीबद्दल, या परीक्षेच्या स्वरूपाबद्दल बेसिक बाबी ज्या आहेत या माहिती असणं गरजेचे आहे. आणि त्यातली ही एक महत्वाची बाब आहे की या परीक्षांना स्पर्धा परीक्षा असं का म्हटलं जातं. आपण कंपॅरिझन करू शकतो की ज्या आतापर्यंत आपण दिलेल्या परीक्षा आहेत आणि ही जी परीक्षा आहे तर या किंवा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तर त्यांचे एक प्रकारे आपल्याला तुलना करता येते. आणि मग त्यातनं काही मुद्दे आहेत की ज्या बाबी आपल्याला इथं लक्षात येतात. त्यातली पहिली बाबी ही लक्षात येते की ज्यांना आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो तर या परीक्षांच्या मध्ये प्रश्न जे आहेत हे सहसा रिपीट झालेले दिसत नाहीयेत. पहिली बाब. ग्रॅज्युएशनच्या परीक्षांच्या मध्ये काही वेळेला तसं होऊ शकतं पण इथं मात्र तुम्हाला प्रश्न रिपीट हे खूप कमी वेळेला त्या ठिकाणी झालेले दिसून येतील. दुसरी महत्वाची बाब आहे की आपल्याला असं लक्षात येतं की
या परीक्षेमध्ये ज्यावेळी आपण या परीक्षांची तयारी करत असतो किंवा या परीक्षा देत असतो, तर त्यावेळी आपल्याला जाहिरात जी या परीक्षेची आलेली असते त्याच्यामध्ये ज्या जागा सांगितलेल्या असतात तर तेवढ्याच उमेदवारांची त्या ठिकाणी निवड केली जाते. म्हणजे ग्रॅज्युएशनला कदाचित असं होऊ शकतं की समजा फर्स्ट इयर BA करणारे एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये 5,000 विद्यार्थी आहेत आणि त्या सगळ्यांना 35% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर ते 5,000च्या 5,000 जण सेकंड इयरला जातात. पण या परीक्षांच्या मध्ये तसं नाहीये. इथं तुम्हाला एका बाजूला आपण म्हणू शकतो की त्या जाहिरातीमध्ये जेवढ्या पदांचा उल्लेख येतो तेवढ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निवडलं जातं. भले ही परीक्षा देणारे विद्यार्थी काही लाखामध्ये असतील आणि पदं जी भरली जात आहेत तर त्या पदांची संख्या काही 100 मध्ये असेल, 200 असेल, 300 असेल, 400, 500, 600 असेल. ही खूप महत्वाची बाब आहे की इथं एक प्रकारे स्पर्धा घेतली जाते की ज्याचा चांगला अभ्यास आहे, ज्याचं चांगलं प्रिपरेशन आहे, ज्याची तयारी चांगली आहे, सिन्सिअर आहे, तर त्याला या ठिकाणी या परीक्षेमध्ये निवडण्याच्या किंवा तो पास होण्याच्या शक्यता ज्या आहेत ती आपल्याला तुलनेनं जास्त असलेल्या दिसून येते. हा एक महत्वाचा फरक आहे. तिसरी महत्वाची बाब ही आहे की ज्यावेळी आपण UPSCची किंवा राज्यसेवेची एखादी परीक्षा देतो तर साधारणपणे त्या परीक्षेचा पूर्ण कालखंड जो आहे की जाहिरातीनं पहिला टप्पा, दुसरा टप्पा, मुलाखत असेल तर मुलाखतीचा तिसरा टप्पा, तर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी आपल्याला द्यावा लागतो. आपल्या ग्रॅज्युएशनच्या एक्झामचा जो वेळ आहे तर साधारणपणे आपल्याला असं लक्षात येतं की 10 ते 15 दिवसामध्ये ती परीक्षा संपून जाते. पण इथं असं होत नाही. स्पर्धा परीक्षांचा कालावधी जर आपण विचारात घेतला तर तिथं आपल्याला तुलनेनं जास्त वेळ जो आहे हा या पद्धतीनं द्यावा लागतो. त्याच्याशिवाय अजून आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख स्पर्धा परीक्षांच्या वेगळेपणामध्ये आपल्याला करता येतो तो म्हणजे या परीक्षांच्या मध्ये असे काही टप्पे आहेत की जिथं आपल्याला परीक्षा तर द्यावी लागते पण आपल्याला अभ्यासक्रम हा दिलेला दिसत नाही. जसं आत्ता आपण म्हटलं की या परीक्षेमध्ये आपल्याला ग्रॅज्युएशनच्या परीक्षा ज्या आहेत तर त्याच्यापेक्षा हे वेगळेपण आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी बघता येईल. मग त्याचं उदाहरण कुठलं आहे तर मग आपण ज्यावेळी मुलाखतीचा टप्पा या परीक्षेमधला विचारामध्ये घेतो तर त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की तर परीक्षा तर घेतली जाते पण मुलाखतीचा त्या अर्थानं अभ्यासक्रम आपल्याला दिलेला दिसणार नाही. किंवा UPSC मध्ये आपल्याला निबंधाचा एक पेपर आहे मुख्य परीक्षेमध्ये, साधारणपणे 250 मार्कांच्या साठी आपल्याला तो पेपर आहे, पण तिथं पण तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला दिसत नाहीये. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे लक्षात येईल की ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये असेही टप्पे आहेत की जिथं परीक्षा तर घेतली गेली पण अभ्यासक्रम आपल्याला दिलेला दिसणार नाही. म्हणजे एकतर ही परीक्षा खूप तुलनेनं जास्त काळ ही परीक्षा चालते, प्रश्न इथं रिपीट होत नाही. तिसरी महत्वाची बाब आहे की जेवढ्या जागा तेवढ्याच विद्यार्थ्यांची इथं निवड होते. आणि जसा आता आपण उल्लेख केला की ही जी परीक्षा आहे या परीक्षेचं स्वरूप ज्यावेळी विचारात घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला असंही लक्षात येतं की परीक्षा तर घेतली जाते पण आपल्याला अभ्यासक्रम दिला गेलेला दिसत नाही. त्याच्यामुळं या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या वेगळ्या ठरतात किंवा त्या आव्हानात्मक ठरतात. हे का माहिती असणं आपल्यासाठी गरजेचं आहे, हे कशासाठी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की ज्यावेळी तुम्ही या स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात कराल, मी असं म्हणत नाही की तुमच्यापैकी सगळ्याच जणांनी या परीक्षा द्यायला पाहिजे, पण जे कोण सिन्सिअरली किंवा जे कोण आपण म्हणू की गांभीर्यानं करिअरचा पुढचा विचार करतायत आणि ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा विचार करतायत तर त्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे की या परीक्षांना स्पर्धा परीक्षा असं का म्हटलं जातं आणि कुठल्या अशा बाबी आहेत की ज्याच्यामुळे ही परीक्षा वेगळी ठरते. हे वेगळेपणच आहे की ज्याच्यामुळे या परीक्षा आव्हानात्मक ठरत आहेत. या परीक्षा पास होणं अवघड नाहीये. या परीक्षा पास व्हायची असतील, सिलेक्ट व्हायचं असेल तर ते काय अशक्य असं नाहीये, पण ते चॅलेंजिंग मात्र निश्चितपणे. आणि चॅलेंजिंग का आहे तर ज्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत, ज्या प्रकारच्या या परीक्षांच्या मध्ये टप्प्या आहेत तर तिथं एक प्रकारची आपण म्हणू शकतो की
अनप्रेडिक्टेबिलिटी आहे, अनिश्चितता आहे, किंवा एक प्रकारे आपण असं म्हणू की प्रश्न कशा पद्धतीचे येणार आहेत, तर त्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी अंदाज आपण करू शकतो, पण तशा अपेक्षा या ठिकाणी आपल्याला ठेवता येत नाहीत. आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या वेगळ्या ठरतायत आणि स्पर्धा परीक्षा या आपल्याला चॅलेंजिंग असलेल्या आढळून येतील. आता दुसरा महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल, किंवा दुसरी महत्वाची बाब जी आहे ती इथं आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळी आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो तर त्यावेळी आपल्याला एमपीएससी आणि युपीएससीचा या ठिकाणी उल्लेख येतो. तर थोडक्यात आपल्याला युपीएससी काय असते, एमपीएससी काय असते याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण युपीएससी एमपीएससी बद्दल माहिती घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल की राज्यघटना, भारतीय राज्यघटना कलम 315 नुसार आपल्याला या 2 संस्था आहेत, आयोग आहेत की ज्यांची आपल्याला निर्मिती केली गेलेली दिसून येते. युपीएससी चा लॉंग फॉर्म जो आहे हा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असा होतोय. एमपीएससी चा जो लॉंग फॉर्म आहे हा आपल्याला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असा होतो. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे, किंवा युपीएससीला आपण संघ लोकसेवा आयोग असं संबोधतो. आणि या संस्था आहेत की ज्या वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन करतात. यांचं काम काय आहे, युपीएससी एमपीएससीचं काम काय आहे, तर शासनामध्ये वेगवेगळ्या विभागांच्यासाठी जे पद गरजेचे आहेत त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांची गरज जी आहे तर ते त्यांची एक प्रकारे आपण म्हणू की परीक्षा घेणं आणि त्यातनं एक चांगल्या कार्यक्षम अशा पद्धतीच्या उमेदवारांची या पदांच्यावरती निवड करण्याचं काम आपल्याला युपीएससी एमपीएससी मार्फत केलं गेलेलं दिसतं. आणि अपेक्षा अशी असते की हे काम करत असताना युपीएससी एमपीएससीनं एक प्रकारे तटस्थपणे त्या ठिकाणी काम करावं, निपक्षपातीपणे काम करावं, आणि त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला या युपीएससी एमपीएससी संस्था आहेत की ज्यांची निर्मिती आपल्याला राज्यघटनेनुसार केली गेलेली दिसून येते. आता युपीएससी जे आहे तर ते कुठल्या परीक्षांचं आयोजन करते, एमपीएससी जे आहे तर ते कुठल्या परीक्षांचं आयोजन करते, आणि त्याच्यामध्ये कुठली महत्वाची पदं आहेत किंवा ज्याच्याबद्दल साधारणपणे आपण म्हणू की सर्वत्र चर्चा असते, किंवा जी पदं सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत, अशा कुठल्या परीक्षा आणि पदं आहेत की ज्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. युपीएससी खरं तर वेगवेगळ्या परीक्षा घेते, ज्याच्यामधली काही नावं तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतात. युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस ज्या आहे, नागरी सेवा परीक्षा तिचं आयोजन करते. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे की जिचं आयोजन युपीएससी करते. त्याच्याशिवाय इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आहे, एनडीए ची परीक्षा आहे की जिचं आयोजन युपीएससी करते. पण यामधले आपण असं म्हणू की सगळ्यात जास्त विद्यार्थी कुठल्या परीक्षेसाठी तयारी करतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला नागरी सेवा परीक्षा ज्या आहेत तर त्या परीक्षेचा इथं आपण उल्लेख करू शकतो. बऱ्याच वेळेला युपीएससीची तयारी आम्ही करतोय सांगणारे जे विद्यार्थी असतात तर ते तुम्हाला या परीक्षेची तयारी करताना दिसतील. आता ही जी नागरी सेवा परीक्षा आहे तर या परीक्षेमधनं कुठली पदं भरली जातात, खरं तर ती एक परीक्षा आहे की ज्यामधनं आपल्याला अनेक पदं आहेत की जे आपल्याला ज्या पदांच्यासाठी खरं तर ही परीक्षा एक घेतली जाते. आता त्या बाबी नेमक्या कुठल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कुठला उल्लेख या ठिकाणी करता येईल, की कुठली पदं आहेत की ज्यांचा इथं आपल्याला विचार करता येईल, तर त्यामध्ये पहिला उल्लेख इथं आपण करू शकतो तो म्हणजे IAS हे जे पद आहे तर या पदासाठीची जी परीक्षा घेतली जाते तर ती आपल्याला या नागरी सेवा परीक्षेमधून आपल्याला हे पद भरलं गेलेलं दिसतं. त्याच्याशिवाय आपण ज्याला इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणतो ती परीक्षा, ती पद असेल. त्यानंतर IPS हे पद आहे, किंवा इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे. तर अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत किंवा सेवा आहेत की ज्यांच्यासाठी आपल्याला या सर्व्हिसेस मधली ही वेगवेगळी पदं आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला ही नागरी सेवा परीक्षा जी आहे तर ही आपल्याला घेतली गेलेली दिसून येते. म्हणजे एकच परीक्षा आहे, पण या परीक्षेमधनं आपल्याला असं लक्षात येतं की अशा पद्धतीनं
या वेगवेगळ्या पदांच्यासाठी ही एक परीक्षा जी आहे तर या परीक्षेचं आपल्याला या ठिकाणी आयोजन जे आहे हे केलं गेलेलं दिसून येतं. आणि त्याच्याशिवाय आपल्याला असं लक्षात येतं की एमपीएससी पण आपल्याला अशा पद्धतीने या वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत या परीक्षांचा या ठिकाणी आपल्याला आयोजन करताना दिसून येते. एमपीएससी कडनं कुठल्या परीक्षा घेतल्या जातात तर एमपीएससी कडनं पण आपल्याला क्लास 1 क्लास 2 या पदासाठी परीक्षांचं आयोजन केलं जातं. त्याच्यामध्ये मग राज्यसेवा परीक्षा आहे, कंबाईन एक्झाम आहे ज्याचा मगाशी आपण उल्लेख केला. त्याच्याशिवाय आपण उल्लेख करू शकतो तो म्हणजे वनसेवा परीक्षेचा, किंवा त्याच्या बरोबरीनं आपल्याला इथं उल्लेख करता येतो तो म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा. आणि आपल्याला असं लक्षात येतं की एक प्रकारे अशा पद्धतीनं एमपीएससी पण या वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन करत असते. युपीएससी आपल्याला असं लक्षात येतं की त्या वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन करते. एमपीएससी कडनं पण वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत या घेतल्या गेलेल्या दिसत आहेत. आणि जरी परीक्षा समजा आपण म्हटलं की एक असेल तरी पण आपल्याला या परीक्षेमधनं भरली जाणारी जी पदं आहेत ती मात्र आपल्याला वेगवेगळी असलेली आढळून येतील. हे जसं आपण युपीएससी बद्दलचा उल्लेख केला तसं आपल्याला एमपीएससी बद्दलचा पण इथं आपण उल्लेख करू शकतो की एमपीएससी कडनं ज्या परीक्षा घेतल्या जातात तर त्याच्यामध्ये राज्यसेवा ही परीक्षा खूप महत्वाची आहे. आणि या परीक्षेमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की राज्यसेवा परीक्षा ज्या आहेत तर जरी ती एक परीक्षा असली तरी पण त्याच्यामधनं मग आपल्याला उपजिल्हाधिकारी हे पद भरलं गेलेलं दिसेल. डीवायएसपी या पदाचा ज्यावेळी आपण विचार करतो तर त्या पदासाठी आपल्याला ते राज्यसेवा परीक्षा जी आहे ही द्यावी लागते. तहसीलदार हे पद आहे, नायब तहसीलदार हे पद आहे, गट विकास अधिकारी वर्ग 1 वर्ग 2 ही पदं आहेत, किंवा आपल्याला असं लक्षात येतं की उपशिक्षणाधिकारी हे पद आहे. तर या पदासाठीच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा पण आपल्याला या राज्यसेवा एकच परीक्षा घेतली जाते पण त्याच्यामधनं आपल्याला ही वेगवेगळी पदं आहेत राज्यसेवेमधली आपल्याला ती भरली गेलेली आढळून येतात. थोडक्यात आपण असं म्हणू की युपीएससी एमपीएससी या दोन महत्वाच्या संस्था आहेत. युपीएससी ही राष्ट्रीय पातळीवरती किंवा देश पातळीवरती अशा परीक्षांचं आयोजन करते आणि एमपीएससी ही आपल्याला राज्य पातळीवरती वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन करते. युपीएससी ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेते तर त्याच्यामध्ये नागरी सेवा परीक्षा या परीक्षेला तुलनेनं जास्त विद्यार्थी बसतात. एमपीएससीचा ज्यावेळी आपण विचार करतो तर इथं आपल्याला राज्यसेवा परीक्षा आहे की जी तुलनेनं आपल्याला जास्त विद्यार्थी त्या परीक्षेची तयारी करताना आढळून येतील आणि त्या परीक्षांच्या मधनं आपल्याला अशा पद्धतीने या वेगवेगळ्या पदांच्या वरती ते उमेदवार आणि त्यांची निवड जी आहे ती आपल्याला केली गेलेली दिसून येते. हा एक भाग. ही स्पर्धा परीक्षा त्या वेगळ्या का ठरतायत, युपीएससी काय आहे, एमपीएससी काय आहे आणि युपीएससी एमपीएससी कडनं कुठल्या परीक्षांचं आयोजन केलं जात आहे आणि त्याच्यामध्ये कुठली महत्वाची पदं त्यांचा इथं आपण उल्लेख करू शकतो. पुढचा जो महत्वाचा भाग आहे ज्यावेळी आपण या परीक्षांच्या तयारीबद्दल माहिती घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हा उल्लेख करणं गरजेचं आहे की या परीक्षा ज्या आहेत ज्यांना आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो तर त्याच्या पात्रता साधारणपणे आपण काय सांगू शकतो. कोण या परीक्षा देऊ शकतं, कधी किती वयापर्यंत आपल्याला परीक्षा देता येतात, ही पहिली बाब. दुसरी बाब ही आहे की या परीक्षांचं स्वरूप कसं असतं आणि तिसरा भाग आहे की ज्याच्याबद्दल इथं आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे या परीक्षांची तयारी करायची असेल तर ते आपण कशा पद्धतीनं करू शकतो. आता परीक्षांचा पात्रतांचा ज्यावेळी आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काही खूप बेसिक अशा पात्रता आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. त्यातली पहिली पात्रता ही आहे की तुम्ही भारताचा नागरिक असायला पाहिजे आणि एमपीएससीची परीक्षा तुम्ही एमपीएससीच्या परीक्षा देत असाल तर महाराष्ट्राचा डोमिसाईल तुम्ही असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ज्याला आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा जो थोडा वादग्रस्त असा प्रदेश आहे तर त्या प्रदेशामधल्या आपण म्हणू शकतो की रहिवाशांना पण एमपीएससीची परीक्षा देता येते. एक बाब. दुसरी बाब ही आहे की
साधारणपणे या परीक्षा द्यायच्या असतील तर तुमच्या वयाची 19 किंवा 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचे. म्हणजे तुम्ही या वयानंतरच या परीक्षा देऊ शकता. 19 वर्ष असणं किंवा ती कंप्लीट झालेली असणं, 21 वर्ष असणं किंवा ती 21 वर्ष पूर्ण झालेलं असणं, किंवा आपण म्हणू की साधारणपणे 19-21 वर्षानंतर आपल्याला या परीक्षा देता येते. तिसरी महत्वाची पात्रता आहे ती म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला पाहिजे किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला तरी असायला पाहिजे, तर तुम्हाला ही परीक्षा देता येते. पण या 2 महत्वाच्या पात्रता, 2 क्रमांकांची आणि 3 क्रमांकांची, त्याचा एकत्रित त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्याचा एकत्रित विचार याचा अर्थ काय होतोय की समजा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पण तुमचे 19 वर्ष पूर्ण नाहीयेत, तर तुम्ही ही परीक्षा नाही देऊ शकत. म्हणजे तुमचे एकतर 19 किंवा 21 वर्ष आणि तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट हे व्हायलाच पाहिजे. या दोन्ही पात्रता एकत्रित येतात. किंवा असं झालं की तुमचे 21 वर्ष पूर्ण झालेत पण तुम्ही सेकंड इयरला आहात, तर तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही. टक्केवारीची कुठली अट नाहीये या परीक्षांच्या मध्ये की तुम्हाला 10वीला 12वीला ग्रॅज्युएशनला एवढेच टक्के मिळाले पाहिजेत असं कुठेही सांगितलेलं नाही. आणि ज्याला आपण नागरी सेवा परीक्षा म्हणतोय किंवा ज्याला आपण राज्यसेवा परीक्षा म्हटलं, कंबाईन एक्झाम म्हटलं, तर त्या परीक्षांच्या साठी आपल्याला कुठल्याही शाखेचा एक प्रकारे पदवीधर पात्र ठरलेला आपल्याला आढळून येईल. तुम्ही BA केलेलं असेल, BCom केलेलं असेल, BSc केलेलं असेल, तरीही तुम्ही या परीक्षांना पात्र ठरताय. त्यातली काही पद मात्र असे आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला थोडं स्पेसिफिक वेगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागतं, पण ती ठराविक पदं सोडली तर मात्र आपल्याला या सगळ्या परीक्षांना कुठल्याही शाखेचा पदवीधर जो आहे तर तो पात्र ठरतो. आता या पात्रतांच्या बरोबरीनं दुसरा एक महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो, तो म्हणजे या परीक्षेमध्ये आपल्याला, ज्याला आपण अटेम्प्ट म्हणतो, किती वेळा आपण परीक्षा देणार आहोत याची काही मर्यादा दिसते. म्हणजे आपण काही ही आयुष्यभरासाठी परीक्षा नाही देऊ शकत, त्याच्यासाठीच्या काही मर्यादा आहेत. मग त्याच्यामध्ये UPSCला जी नागरी सेवा परीक्षा आपण म्हटलं तर ती परीक्षा आपण 6 वेळेला वयाच्या 32व्या वर्षापर्यंत देऊ शकतो. आणि 6 वेळेला आपण दिली परीक्षा तर आपण परत परीक्षा नाही देऊ शकत किंवा 32 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ही परीक्षा देता येत नाही. बाकीचे जे प्रवर्ग आहेत तर त्या प्रवर्गामध्ये तुम्हाला अजून त्याच्यामध्ये सवलत दिलेली दिसते. म्हणजे OBC प्रवर्गामधले विद्यार्थी आहेत की जे आपण असं म्हणू की वयाच्या 35व्या वर्षापर्यंत 9 वेळेला ही परीक्षा देऊ शकतात. बाकी दिव्यांग विद्यार्थ्यांना UPSCची नागरी सेवा परीक्षा वयाच्या 42व्या वर्षापर्यंत देता येते. MPSC मध्ये पण आपल्याला वयाची एका बाजूला मर्यादा दिलेली दिसून येते की राज्यसेवा परीक्षा वयाच्या 38व्या वर्षापर्यंत आपल्याला देता येईल जर खुल्या प्रवर्गामधला विद्यार्थी असेल तर. OBC प्रवर्गामधला विद्यार्थी जो आहे हा 43व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. तर या पात्रता पण आपल्याला किंवा या अटेम्प्ट आपण किती वेळेला ही परीक्षा देऊ शकतो, तर त्यामध्ये आपल्याला या 2 बाबी इथं विचारात घेता येतील की आपण किती वेळेला परीक्षा देऊ शकतो आणि वयाच्या किती वयापर्यंत आपल्याला ही परीक्षा आपल्याला देता येते. आणि साधारणपणे आपण असं म्हणू की खुल्या प्रवर्गामध्ये जे उमेदवार येत आहेत, विद्यार्थी येत आहेत, तर त्यांच्यापेक्षा बाकीच्या प्रवर्गामध्ये विद्यार्थी जे आहेत यांना आपण साधारणपणे जास्त संधी आणि वयामध्ये सवलत जी आहे ती दिलेली दिसते. पण याचा अर्थ हा पण होत नाही की वयाच्या 32व्या वर्षापर्यंत, 38व्या वर्षापर्यंत किंवा 37-45 वर्षापर्यंत आपण या परीक्षांची तयारी केली पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही ग्रॅज्युएशन करतच जर प्रिपरेशन सुरू केलं, जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तर ग्रॅज्युएशन होता वयाच्या 22-23व्या वर्षी तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. म्हणजे 33-35व्या वर्षी सिलेक्ट होऊन आणि 25व्या वर्षी सिलेक्ट होणं याचा अर्थ तुम्हाला 10 वर्ष जास्त सर्व्हिस करायला मिळते. तो पण फायदा आहे की जो एक प्रकारे आपण असं म्हणू की अभ्यास लवकर सुरू केला तर तो आपल्याला होऊ शकतो.
आणि दुसरी महत्वाची बाब ही आहे की युपीएससी आणि एमपीएससी जर तो उमेदवार त्याचा अभ्यास चांगला असेल आणि वय कमी असेल तर तिथं आपल्याला त्याची निवड करण्यासाठी तुलनेनं जास्त उत्सुक असलेले आढळून येतील किंवा इच्छुक पण असलेले दिसून येतील. याचं कारण महत्वाचं आहे की समजा एखादा विद्यार्थी 45व्या वर्षी सिलेक्ट होतोय तर तो 60व्या वर्षी रिटायर्ड झाला आपण म्हणून, तर त्याला आपल्याला त्याचा किती काळ देशासाठी राज्यासाठी सर्व्हिस मिळाली तर ती साधारणपणे 15 वर्ष मिळाली. पण जर समजा एखादा 25व्या वर्षी सिलेक्ट झाला तर 25 ते 60 याच्यामध्ये जवळपास आपल्याला असं लक्षात येतं की 35 वर्ष आपल्याला तो सर्व्हिसेससाठी त्या ठिकाणी राज्याला आपल्याला तो उपलब्ध होतोय. म्हणजे एक व्यक्ती 15 वर्षासाठी उपलब्ध होते, एक 35 वर्षासाठी उपलब्ध होते. तर सरळ आहे की जो जास्त काळ एक प्रकारे या सर्व्हिसेस मध्ये काम करेल तर तो तिथं एक प्रकारे राज्यासाठी फायद्याच आहे, कारण 15 वर्षानंतर परत ते पद भरावं लागेल. इथं 35 वर्ष ते पद भरण्याची एक प्रकारे गरज नाही. तर ही बाब आहे की जी इथं आपल्याला लक्षात घेता येते की वयाची संधी आपल्याला कधीपर्यंत ही परीक्षा देते आणि किती वेळेला आपण या परीक्षा देऊ शकतो. पूर्व परीक्षा एकदा आपण दिली की एक अटेम्प्ट इथं आपला काउंट होतो. म्हणजे ही परीक्षा तुम्ही दिली, तुम्ही एक अटेम्प्ट घेतला, ज्यावेळी तुम्ही पूर्व परीक्षा देता त्यावेळी तुमचा एक अटेम्प्ट हा काउंट केला जातो. या ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत साधारणपणे त्यांचं स्वरूप जे आहे हे आपल्याला या पद्धतीनं बघता येत. पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा, दुसरा मुख्य परीक्षेचा, तिसरा टप्पा आहे की ज्याला आपण मुलाखतीचा टप्पा म्हणतोय. या 3 टप्प्यांच्या मध्ये ही परीक्षा घेतली जाते. आता पूर्व परीक्षा जी आहे तर त्या पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं असतं, पूर्व परीक्षा का घेतली जाते, मगाशी आपण तो उल्लेख केला की या परीक्षेच्या पात्रता अशा आहेत की वयाची 19-21 वर्ष पूर्ण आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं. अशा पात्रता पूर्ण करणारे आपल्याला भारतात, देशामध्ये किंवा राज्यामध्ये कितीतरी लाख विद्यार्थी असतात. आणि पद जसं आपण म्हटलेले होते की 500-600 पदांच्यासाठी परीक्षा होते. आता विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, पदांची संख्या मर्यादित आहे. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की मग या काही लाख विद्यार्थ्यांच्या मधला अभ्यास करणारा सिन्सिअर कोण आहे हे तपासायचं कसं, हे चेक कसं करायचं. तर मग इथं आपल्याला या परीक्षा हे काम करताना दिसून येतील. पूर्व परीक्षेचा तो हेतू आहे की अभ्यासू सिन्सिअर विद्यार्थ्यांना पुढच्या टप्प्यामध्ये निवडलं जात आहे. आता या पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर युपीएससीची नागरी सेवा परीक्षा आहे की जी आपण थोडी समोर ठेवतोय. सगळ्याच परीक्षा अशा घेतल्या जातात का असं नाहीये, सगळ्याच परीक्षांच्या मध्ये हा सिलेबस आहे का असंही नाही. पण सगळ्या परीक्षांचं स्वरूप जर बघायचं ठरवलं तर आपला वेळ जो आहे हा फक्त स्वरूप समजून घेण्यामध्ये जाईल. दुसरी बाब आहे, तुमच्यापैकी काही जण असे असतील की जे 2-3 वर्षानंतर परीक्षा देतील तर त्यावेळी कदाचित स्वरूप बदललेलं पण असेल. त्याच्यामुळं आत्ता एक आपण परीक्षा समोर ठेवू आणि त्या परीक्षेला समजून घेऊ, त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल की नेमकं या परीक्षा कशा घेतल्या जात आहेत. तर राज्यसेवा असेल परीक्षा किंवा युपीएससीची नागरी सेवा परीक्षा असेल ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षा ही घेतली जाते, ज्याच्यामध्ये 2 पेपर आहेत. पहिला पेपर जीएसचा आहे जिथे 100 प्रश्न 200 मार्कांना विचारले जात आहेत. युपीएससी मध्ये हे प्रश्न हिंदी आणि इंग्लिश मध्ये, राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ही इंग्रजी आणि मराठीमध्ये विचारलेले दिसतील. 7 विषयावरती हे 100 प्रश्न येत आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, सामान्य विज्ञान आहे, चालू घडामोडी या विषयावरती हे 100 प्रश्न विचारले जातात. 200 मार्कांची पूर्व परीक्षा. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, म्हणजे प्रश्न त्याच्या खाली पर्याय आणि उत्तरपत्रिकेवरती योग्य पर्यायाचा आपण म्हणू शकतो की आकडा जो आहे तर तो तिथं मार्क करायचा, काही लिहायचं नाहीये. दुसरा जो आहे ज्याला आपण सीसॅटचा पेपर म्हणतो, कल चाचणी असाही त्याचा आपल्याला उल्लेख केला जातो की जिथं उतार्यावरनं काही प्रश्न विचारलेले दिसतील, रिझनिंग लॉजिक त्याच्यावरती काही प्रश्न विचारलेले दिसतील, डिसिजन मेकिंग वरती काही प्रश्न विचारलेले दिसतील, किंवा ज्याला आपण अंकगणित म्हणतो तर त्याच्यावरती, बुद्धिमापन त्याच्यावरती काही प्रश्न इथं विचारलेले दिसून येतील.
इथे प्रश्न 80 आहेत, मार्क मात्र सेमच आहे. पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न 200 मार्कांना, इथं 80 प्रश्न 200 मार्कांना इथं विचारलेले दिसते. युपीएससीची जी पूर्व परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये हा दुसरा पेपर, सीसॅटचा पेपर क्वालिफाईंग आहे. तुमचं मेरिट पहिल्या पेपरवरतीच फक्त लागतं. पण एमपीएससी मध्ये, राज्यसेवा परीक्षेमध्ये हे दोन्ही पेपर जे आहेत तर त्यांचे मार्क एकत्रित केले जातात आणि मग तसं मेरिट जे आहे ते निश्चित केलं गेलेलं दिसून येतं. पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेचं स्वरूप आता आपण उल्लेख केला की 2 पेपर आहेत, 400 मार्कांची परीक्षा आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असं स्वरूप त्याचं आहे. एकाच दिवशी 2 पेपर्स होतात आणि ह्याला चाळणी परीक्षा म्हटलं जातं. याचा अर्थ हा झाला की ह्या 400 मार्कांचा तुमच्या फायनल सिलेक्शन मध्ये त्या अर्थानं थेट संबंध नाही. म्हणजे तुम्ही एकदा ही पूर्व परीक्षा दिली की ते 400 मार्क्स तिथंच राहतात. फायनल सिलेक्शन तुमच्या पुढच्या टप्प्यांच्या मार्कांच्या वरती केलं जातं. आणि चाळणी परीक्षा का म्हणतोय तर जसं मगाशी आपण म्हटलं की जे अभ्यास करणारे सिन्सिअर विद्यार्थी आहेत तर त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये निवडण्याचं काम या परीक्षेमधनं केलं गेलेलं दिसेल. आता मग दुसरा टप्पा ठरला की जो मुख्य परीक्षेचा आहे आणि युपीएससीची मुख्य परीक्षा जी आहे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. युपीएससीची जी मुख्य परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये इंग्रजीचा एक पेपर आहे, त्याच्यानंतर एक प्रादेशिक भाषेचा पेपर या ठिकाणी आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये असतो की हे 300 मार्कांचे पेपर आहेत युपीएससी मध्ये. प्रादेशिक भाषेमध्ये आपल्याला मराठी निवडता येते. हे पहिले 2 पेपर क्वालिफाईंग आहेत, म्हणजे परत इथं आपल्याला ह्या 600 मार्कांचा त्या अर्थानं फायनल सिलेक्शन मध्ये काही त्या अर्थानं थेट फायदा नाहीये. इथं तुम्हाला साधारणपणे आपण असं म्हणू की 25 ते 35% मार्क्स मिळाले की तुमचे मग बाकीचे पेपर्स मुख्य परीक्षेमधले तपासले जातात. एक निबंधापासून मात्र तुमचे पुढचे पेपर्स जे आहेत तर ते महत्वाचे आहेत. निबंधाचा एक पेपर युपीएससी मध्ये 250 मार्कांचा आहे. जीएस 1, 2, 3, 4 हे प्रत्येकी 250 मार्कांचे पेपर्स आहेत. एक ऑप्शनल विषय तुम्हाला युपीएससी मध्ये निवडावा लागतो, ज्याचे 2 पेपर आहेत जे 250 मार्कांचे आहेत. म्हणजे साधारणपणे निबंधापासून जर आपण बाकीचे सगळे पेपर्स काउंट केले, निबंधाचे 250, जीएसचे 1000 मार्क आणि ऑप्शनलचे 500 मार्क, असं 1750 मार्कांची मुख्य परीक्षा होते. आणि हे किती दिवसामध्ये ही मुख्य परीक्षा होते तर साधारणपणे आपण म्हणू की 8 ते 10 दिवसामध्ये हे सगळे पेपर्स संपतात. आपण मगाशी उल्लेख केला की ग्रॅज्युएशनची परीक्षा जी असते तर ती 8-10 दिवसांची असते आणि आपल्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरचे मार्क्स साधारणपणे 600 आहेत, सेकंड इयरचे 600, थर्ड इयरचे 600, जवळपास 1800 मार्क आणि त्यांची परीक्षा आपण 3 वर्षात देतो. इथं तुम्हाला जवळपास 1800 मार्कांची परीक्षा आहे की जी आपण आठवड्याभरामध्ये देतो. हा फरक आहे की ज्याच्यामुळे या परीक्षा चॅलेंजिंग ठरतात. मग जीएस मध्ये कुठले एक प्रकारे विषय आहेत तर जीएस मध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, काही सोशल इश्यूज वरती, सामाजिक काही मुद्द्यांवरती तिथं प्रश्न विचारलेले दिसतील. जीएसच्या दुसऱ्या पेपरमध्ये भारतीय राज्यघटना, प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध यावरती प्रश्न विचारलेले दिसतील. तिसऱ्या जीएसचा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, अंतर्गत सुरक्षिततेशी संबंधित काही मुद्दे आहेत की ज्यावरती आपल्याला तिथं प्रश्न विचारलेले दिसतील. चौथा पेपर की ज्याच्यामध्ये आपल्याला इथिक्स आणि इंटिग्रिटी याच्यावरती आपल्याला हा चौथा पेपर जीएस मध्ये असलेला आढळून येतो. आणि ऑप्शनल जो निवडायचा आहे तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच ऑप्शनलचे एक विषय आपल्याला निवडायचा की ज्याचे 2 पेपर आहेत. समजा तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल निवडला तर त्याचे 250 मार्कांचे 2 पेपर, थोडक्यात आपल्याला अशा पद्धतीनं ही युपीएससीची मुख्य परीक्षा जी आहे तिचं स्वरूप बघता येतं. ही डिस्क्रिप्टिव्ह आहे, इथं आपल्याला उत्तर लिहायची आहेत, दीर्घोत्तरी अशा पद्धतीची इथं प्रश्न आपल्याला विचारलेले आढळून येते. राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे तर त्यातला इंग्रजी मराठीचा पेपर एक सोडला तर आपल्याला उरलेली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. पण युपीएससीची मुख्य परीक्षा मात्र आपल्याला
लेखी स्वरूपाची विस्तृत उत्तर ज्यामध्ये लिहावी लागतात अशा पद्धतीची असलेली दिसते. इथं उत्तर लिहायचे त्याच्यामुळे आपल्याला मीडियमचा प्रश्न येतो की मी मराठीमधनं UPSC देऊ शकतो, हिंदीमधनं देऊ शकतो, इंग्रजीमधनं देऊ शकतो, पण हे आपल्याला निवडावं लागतं कारण इथं आपल्याला उत्तर लिहायचे. UPSC ची मुख्य परीक्षा ही आपल्याला अशा पद्धतीनं जो आता आपण उल्लेख केला की मराठीमधनं पण आपल्याला देता येते. मग तिसरा टप्पा ठरतोय ज्याला आपण मुलाखत म्हणतो, इंटरव्ह्यूचा टप्पा म्हणतो. आता मुलाखत जी घेतली जाते तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये या मुलाखतीचे असणारे गुण जे आहेत त्यांचं वेटेज जे आहे हे वेगवेगळं आहे. UPSC मध्ये तुम्हाला 275 मार्कांची मुलाखत आहे, राज्यसेवेमध्ये तुम्हाला 100 मार्कांची मुलाखत आहे, आणि बाकीच्या काही परीक्षा आहेत की ज्या परीक्षांच्या मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की मार्क्स जे आहेत तर त्यांचं असणार एक प्रकारे जे वेटेज आहे तर त्या मुलाखतीमध्ये आपल्याला ते वेगवेगळं असलेलं आढळून येतं. पण आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्याचशा परीक्षा आहेत की ज्या परीक्षांच्या मध्ये अशा पद्धतीने आपल्याला मुलाखतीचा जो टप्पा आहे तर त्याचा समावेश जो आहे हा केलेला आढळून येईल. आता का घेतली मुलाखत, कशासाठी घेतली जाते मुलाखत, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल की एक अधिकारी जो आहे तर तो चांगला आणि कार्यक्षम असला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला असं म्हणता येईल की ह्या मुलाखतीचा टप्पा जो आहे हा एक प्रकारे घेतला गेलेला असतो की त्या व्यक्ती, तो उमेदवार किंवा तो विद्यार्थी त्याच्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत या बाबी एक प्रकारे चेक करण्याचा प्रयत्न या मुलाखतीमधनं घेतला जातो. आता जरी मुलाखतीमध्ये आपण असं म्हटलं की एक प्रकारे मुलाखत जी आहे तर त्या मुलाखतीमध्ये आपण असं म्हणू की सिलेबस जरी दिलेला नसला तरी पण प्रश्न विचारत असताना आपल्याला एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की ते कुठल्याही प्रकारचे प्रश्न मुलाखतीमध्ये त्या अर्थाने विचारले जात नाहीत. मग नेमके कुठले प्रश्न विचारले जात आहेत, कुठल्या विषयांच्या वरती प्रश्न विचारले जात आहेत, तर आपण असं म्हणू शकतो की चालू घडामोडींवरती प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्या बरोबरीनं आपल्याला असं लक्षात येतं की तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आढळून येत आहेत. त्याच्या बरोबरीनं तुमच्या आवडीनिवडी, छंद आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आढळून येत आहेत. किंवा त्याच्या बरोबरीनं आपल्याला असं लक्षात येतं की ज्या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जाणार आहात किंवा ज्याच्याबद्दल एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की ज्या पदावरती तुम्हाला काम करायचंय, ज्या पदासाठी परीक्षा घेतली जाते तर त्याच्यासाठी आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे त्या पदांवरती, त्या सर्व्हिसेस बद्दलचे काही प्रश्न आहेत की जे इथं आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेले आढळून येत आहेत. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळं वेटेज आहे आणि आपण आता उल्लेख केला त्या पद्धतीनं असं लक्षात येतं की हे वेगवेगळे विषय की ज्याच्यावरती इथं आपल्याला प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले गेलेले दिसतील त्यांची आपण तयारी त्या पद्धतीनं एक प्रकारे करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी आपण या परीक्षांचा विचार करतो, स्पर्धा परीक्षांचा विचार करतो, तर त्यावेळी आपल्याला म्हणजे असं का म्हटलं जातं किंवा असं आपण का म्हणू शकतो की स्पर्धा परीक्षा एक चांगला करिअरचा ऑप्शन आहे. अशा कुठल्या बाबी आहेत की ज्यामुळं या परीक्षांच्या तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत याच्यामध्ये आपल्याला लाखो विद्यार्थी या परीक्षांची तयारी करत असतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला 3-4 महत्वाच्या बाबी सांगता येतात की ज्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीसाठी पुढे येतात. मग त्या पहिला मुद्दा आपल्याला लक्षात येतो तो म्हणजे इथं जॉब सिक्युरिटी तुम्हाला मिळते. तुम्ही जोपर्यंत रिटायर्ड होत नाही किंवा राजीनामा देत नाहीये तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला त्या पदावरनं कोण दूर नाही करू शकत. जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही किंवा रिटायर्ड होत नाही किंवा तुम्ही काही गैरकृत्य करत नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या पदावरनं दूर केलं जाईल. ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची बाब. दुसरा महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो तो म्हणजे आर्थिक स्थैर्य इथं मिळतं.
जॉब सिक्युरिटी आहे, त्यामुळं आपण म्हणू शकतो की आर्थिक स्थैर्य त्याच्याबरोबर येतं. अधिकार तुम्हाला मिळत आहेत की जे वापरून तुम्ही लोकांच्यासाठी काम करू शकता आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला समाजामध्ये काम करत असताना जी प्रतिष्ठा आहे तर ती प्रतिष्ठा पण या प्रशासनामधनं काम करताना आपल्याला ती जी संधी मिळते तर त्यामधनं आपल्याला उपलब्ध होत असते. याचा अर्थ हा नाहीये की दुसऱ्या ज्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असताना पगार चांगला नसतो असंही नाहीये. खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असताना जॉब सिक्युरिटी नाहीये असंही काही नाही. पण इथं आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की या सगळ्या बाबी एकत्रित इथं तुम्हाला प्रशासनामध्ये मिळतात. म्हणजे जॉब सिक्युरिटी पण मिळते, आर्थिक स्थैर्य पण मिळतं, अधिकार पण मिळतात, प्रतिष्ठा पण मिळते, समाजामध्ये नाव तुमच्या नावानं तुम्हाला लोक ओळखतात. हे सगळं एकत्रित मात्र आपल्याला या प्रशासकीय सेवा आणि त्यामध्येच मिळतात. मी म्हणेन की आपला आजचा जो वेबिनार आहे तर त्या वेबिनारचा जो शेवटचा घटक आहे त्याच्याकडे मी येतोय. तो म्हणजे आपण ग्रॅज्युएशन करत असताना या परीक्षांची तयारी जी आहे तर ती कशा पद्धतीनं करू शकतो. आणि जर समजा हे माझं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला त्या पद्धतीनं थोडा वेळ जो आहे हा शेवटी देता येईल आणि तुम्ही त्या पद्धतीनं ते प्रश्न जे आहेत तर ते तयारीबद्दलचे जर काय असतील तर त्या ठिकाणी आपल्याला घेता येते. आता त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो की या परीक्षांची तयारी आपण करत असताना ती कशा पद्धतीनं करू शकतो. त्यातली पहिली बाब ही आहे की तुम्ही ज्या कॉलेजला आहात, ज्या वर्षाला आहात तुम्ही, आपण असं म्हणू की म्हणजे जे ग्रॅज्युएशन करताय तर ते खूप चांगल्या पद्धतीनं करा. म्हणजे तो अभ्यास चांगला करा. याचं कारण हे आहे की त्यातले काही विषय आहेत की जे तुम्हाला आपण असं म्हणू की पुढे जाऊन उपयोगाला येत आहेत या परीक्षांच्यासाठी. पण जरी ते उपयोगाला नसतील आले तरी पण आपण असं म्हणू की पुढे जाऊन आपल्याला तशा पद्धतीनं ते अभ्यास करण्याची सवय जी आहे तर ती लागू शकते आणि ज्याचा फायदा तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या तयारीमध्ये त्या पद्धतीनं होऊ शकतो. ही सगळ्यात महत्वाची बाब ज्याचा इथं आपल्याला उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणजे अभ्यास कॉलेजला असताना करण्याची सवय ठेवली तर मग तो परीक्षेसाठी पण तुम्हाला त्या अर्थानं फायदेशीर ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला जर कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतील तर मी म्हणेन की त्याच्यामध्ये सहभागी व्हा. NSS असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा होत असतील किंवा आपण असं म्हणू की एक प्रकारे तुमची इथं ज्याला आपण म्हणतो की सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्या बाबी सगळ्या जर होत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सहभागी होऊ शकता. त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे आपण म्हणू शकतो की या परीक्षांच्या तयारीसाठी होऊ शकतो किंवा त्या पद्धतीनं तो फायदा तुम्हाला त्या पद्धतीनं या परीक्षांना निश्चितपणे होतो. पण सहभागी व्हा. अवांतर वाचन जे आहे मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे आणि कॉलेजमध्ये जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही तशा पद्धतीनं त्या बाबी ज्या आहेत तर त्या बाबी तुम्ही करू शकता. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो म्हणजे वाचायला लागा. अवांतर वाचा मोठ्या प्रमाणामध्ये. कॉलेजमध्ये शिक्षक आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता, न्यूजपेपर वाचू शकता, पण वाचायला लागा, अभ्यास करायला लागा. दुसरी बाब जी आहे की प्रत्यक्ष तयारी जर तुम्हाला सुरू करायची असेल तर त्याच्यामध्ये मग स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, ज्याला आपण बालभारतीची पुस्तकं म्हणतो, जी तुम्हाला साधारणपणे आपण म्हणू की 5वी ते 12वी पर्यंतची या परीक्षांना उपयोगाला येतील. न्यूजपेपर वाचायची सवय तुम्ही सुरू ठेवू शकता. किंवा मागाशी जो उल्लेख केला की युनिक बुलेटिन आहे, साधारणपणे वर्षभराची त्याची जी वर्गणी आहे तर ती काही खूप जास्त नाही, 500-600 रुपये मध्ये तुम्हाला वर्षभराचे ते युनिक बुलेटिनचे अंक मिळतील. लायब्ररीमध्ये ते तुम्हाला मिळतील. तुम्ही वैयक्तिकरित्या त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आणि आपण असं म्हणू की तुम्हाला जर
जेवढा आपला 1-2 महिन्याचा फोनचा रिचार्ज आहे, तर तेवढ्या रिचार्ज मध्ये एवढं चांगलं मॅगझिन वर्षभरासाठी तुम्हाला मिळत असेल तर नक्की घ्यायला हरकत नाही. न्यूजपेपर वाचा, जसा आता आपण उल्लेख केला, त्या बाबी तुम्ही हळूहळू सुरू करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख मी हा करेन की ज्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत, तर त्या परीक्षांच्या बद्दलची काही बेसिक माहिती जमा करायला सुरू करा. की आपण कुठली परीक्षा देणार आहे, त्यात काय टप्पे आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे. एका बाजूला या ऍक्टिव्हिटीज तुम्ही सुरू ठेवू शकता, पण दुसऱ्या बाजूला हळूहळू मी असं म्हणेन की त्या परीक्षांच्या बद्दलची माहिती समजून घ्या, त्या परीक्षांच्या बद्दल माहिती जमा करा आणि मग त्यातनं पण ती तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा जी आहे तर ती मिळू शकते. या परीक्षांची तयारी करत असताना अजून एक बाब मी म्हणेन, किंवा तुम्ही अभ्यास करत असताना अजून एक बाब मी म्हणेन की आजूबाजूला जे काही घडतंय तर ते आपण डोळे आणि कान उघडे ठेवून बघण्याची आपली सवय पाहिजे. सजग असलं पाहिजे आपण ज्या बाबी आजूबाजूला घडतायत त्यामध्ये. म्हणजे आपण त्याच्यासाठी न्यूजपेपर वाचला पाहिजे, त्याच्यासाठी चांगल्या चॅनल्सवरच्या ज्या डिबेट आहेत, चर्चा आहेत, तर त्या ऐकल्या पाहिजेत. आणि मग त्यातनं एक ज्याला आपण म्हणतो की सामाजिक भान आपल्यामध्ये तयार होत जाईल. आजूबाजूला जे काही घडतंय तर त्याच्याबद्दल आपण सजग होत जाऊ, आपली मतं त्याच्याबद्दलची तयार होत जातील. ही प्रक्रिया आहे ज्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी आत्तापासून आपण तयारी निश्चितपणे करू शकतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही द युनिक अकॅडमी तुम्हाला काय कुठल्या बाबी उपलब्ध करून देऊ शकतो, तर आम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला मदत करू शकतो, तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की या वेगवेगळ्या परीक्षा आणि वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं ठेवून युपीएससी एमपीएससीतल्या महत्वाच्या वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं ठेवून तशा पद्धतीचे कोर्सेस आपल्या संस्थेनं विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही युपीएससीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी 1 वर्षाची बॅच आहे, 3 वर्षाची बॅच आहे. व्हेकेशनच्या टप्प्यावरती युपीएससी फाउंडेशनची बॅच आहे, IAS फाउंडेशन. एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा तुम्ही देत असाल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला रेग्युलर बॅच आहे, इंटिग्रेटेड बॅच ज्याला आपण म्हणतो. त्याच्याबरोबर ना वीकेंड बॅच पण तुम्हाला त्या ठिकाणी आहे. PSI, STI, ASO या कंबाईन साठीची जी एक्झाम म्हटली आपण, तर त्याच्यासाठी पण तशा पद्धतीच्या बॅचेस आपल्या या ठिकाणी संस्थेमध्ये घेतल्या जात आहेत. तुम्ही युनिक अकॅडमीची वेबसाईट जी आहे ती बघू शकता. युनिक अकॅडमीचं फेसबुक पेज आहे, तिथं तुम्हाला त्याच्याबद्दलचे अपडेट्स जे आहेत ते या ठिकाणी दिलेले दिसतील. पण या वेगवेगळ्या परीक्षा त्यांना एक व्यावसायिक दृष्टीनं मार्गदर्शन जे आहे आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो. जिथं साधारणपणे दिवसभरामध्ये ज्या रेग्युलर बॅचेस आहेत तर तिथं तुम्हाला 2 ते 3 तास वर्गामध्ये टीचिंग होतं, टेस्ट सिरीज होत असतात. तुमच्याकडनं उत्तरं काही परीक्षांच्या मध्ये जिथं गरज आहे तिथं लिहून घेऊन ते चेक केली जातात. आणि आपण असं म्हणू की एक प्रकारे सर्वांगीण या परीक्षांची तयारी जी आहे तर ती विद्यार्थ्यांच्याकडनं या कोर्सेसच्या दरम्यान आपण करून घेत असतो. आपल्या संस्थेनं या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या संस्थेचा या ठिकाणी परत एकदा आभार व्यक्त करतो. जे विद्यार्थी आजच्या वेबिनारसाठी जॉईन झालेले आहेत त्यांनी सर आमच्या अहमदनगर ब्रँचचे माझे सहकारी, माझे ई लर्निंग डिपार्टमेंटचे सहकारी, की ज्यांच्या मदतीनं आणि सहकार्यानं आज जवळपास ज्यावेळी पहिला लॉकडाऊन मार्च मध्ये 2020 मध्ये ज्यावेळी जाहीर केलेला होता तर त्याच्यापासून आजपर्यंत मगाशी माझे सहकारी चंद्रकांत सरांनी उल्लेख केला की आजचा हा 150वा वेबिनार आहे. तर खर तर या सगळ्यांच्या मदतीशिवाय आम्हाला पण तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नसतं. तर त्याबद्दल मी पण माझ्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्याकडनं, आमच्या सर्वांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा मी देतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू.
जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांच्याकडे आपल्याला या ठिकाणी येता येईल. नमस्कार. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील त्यांनी कृपया प्रश्न विचारू शकतात. हॅलो. हा बोला. हा, कोणाचे काही प्रश्न असले तर विचारा मला. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हॅलो. एक तर तुम्ही इनबॉक्स मध्ये प्रश्न टाइप करून सेंड करू शकता किंवा तुम्ही हँड रेज पण करू शकता आणि तो केल्यानंतर मग तुम्हाला अनम्यूट करता येईल. कृपया विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपला प्रश्न आपण चॅट बॉक्स मध्ये कृपया टाइप करून पाठवावा. हा मिलिंद बोला. हॅलो. हॅलो. हॅलो पाटील सर. अभिषेक, साधारणतः दर महिन्याला आपल्या नवीन बॅचेस सुरू होत असतात. तुम्ही जरी युनिक अकॅडमीच्या वेबसाईट वरती जरी समजा तुम्ही व्हिजिट केली तर तिथं तुम्हाला ते सगळं टाइम टेबल मिळून जाईल आणि त्यातनं तुम्हाला ती माहिती मिळेल. वरती विपुल सरांनी फोन नंबर पण दिलेला आहे, तर त्याच्यामधनं पण सरांशी तुम्ही बोलून त्या बॅचेस बद्दल माहिती घेऊ शकता. वेबसाईटला व्हिजिट करा, तिथं तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या बाबी दिलेल्या दिसतील. मिलिंद त्यांचा प्रश्न आहे की FYBL आहे तर UPSC साठी आता कोणता कोर्स करायला पाहिजे. आता समजा तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर मग तुमच्या पुढे दोन ऑप्शन आहेत. एक 3 इयर्स बॅच आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत UPSC ची तयारी सुरू करता, आणि दुसरा पर्याय मग हा आहे की समजा पुढच्या वेकेशन मध्ये एक फाउंडेशन बॅच होते, ती केल्यानंतर काही बेसिक बाबी तुम्हाला या परीक्षेमधल्या समजून घेता येतील आणि मग तुम्ही एका बाजूला तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर रेग्युलर बॅच जे आहे तर त्या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. पण हे दोन पर्याय आहेत की एका बाजूला फाउंडेशन बॅच करून तशा पद्धतीनं तुम्ही नंतर रेग्युलर बॅच करणं, किंवा 3 इयर्स बॅच आहे की ज्याच्यामध्ये
म्हणजे वीक डेज मध्ये आणि वीकेंडला पण तशी लेक्चर्स, त्यामधनं पण तुम्हाला युपीएससीची तयारी जी आहे ती सुरू करताय. इव्हन की एकदा व्हिजिट केली ह्याला युनिकची जी वेबसाईट आहे, जर त्याला तुम्ही व्हिजिट केली तर ते जास्त बरं होईल. तुम्हाला तिथं बरेचसे डिटेल्स जे आहेत ते दिलेले दिसतील. हॅलो, हा बोला. हा पाटील सर, आमचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर नंदकुमार राठी सर आपण म्हणत. ठीक आहे सर. हॅलो राठी सर. हा सर. हॅलो सर, आवाज येतोय का? बोला सर. हो येतोय, बोला सर. हो येतोय, बोला. आज आपण युनिक अकॅडमी श्री शरद पाटील सरांचं सविस्तरपणे सर आपण माहिती दिली आणि त्या माहितीमध्ये आपण विद्यार्थ्यांना कशा कशा प्रकारे पूर्व परीक्षा, मेन परीक्षा आणि आपले मुलाखत ह्या बाबतीमध्ये पूर्ण डिटेल असा दिला. सर, या बाबतीमध्ये एक मी इथे सांगू इच्छितो की करिअर निवड हा एक खरंच प्रत्येक विद्यार्थी व पालकाच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा घटक आहे आणि नुसतं महत्त्वाचा घटक नसून हा एक जोखीम घेण्याचा निर्णय असतो. याचं कारण असं आहे की ह्या निर्णयावरच आपली दूरदृष्टता आणि नुसतं दूरदृष्टताच नसून बौद्धिक समाधान सुद्धा यामध्ये मिळतं. तसेच सुरक्षित जीवनाची मदार सुद्धा ह्याच्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात आपण विचार केला तर स्पर्धा परीक्षांना आवश्यक असणारी गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये काठोकाठ भरलेली आहे. हे नुसतंच त्यांना जाणवत नाही, बल्कि हे फक्त योग्य माहिती व मार्गदर्शनाची कमतरता आणि पात्रता निकषाबद्दल अज्ञान ह्या प्रवाहापासून तो दूर असतो. पूर्व परीक्षेची तयारी व माहिती घेण्याचे साधारणपणे 50 ते 80% विद्यार्थी पदवीनंतर सुरू करतात. सर, आपण त्याबद्दल भर दिलेला आहे आणि आपण हे सुद्धा सांगितलं आहे की फर्स्ट इयर पासूनच तयारी करावी आणि पदवी पूर्ण केलेल्या मुलांना हे नक्की पटेलच म्हणून आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इच्छुक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी निवड करून त्यांच्याकडे असलेला वेळ व अभ्यास कसा करावा यासाठी प्री व मेन दोन्ही परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही आमच्या महाविद्यालयामार्फत अमलो कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलची स्थापना 2011ला केलेली आहे आणि सदरील सेलचे आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विशाल वैद्य सर समन्वयक म्हणून ह्या गायडन्स सेलचे काम करतात. आणि मला इथं महत्त्वाचं आपल्या संघांना बिनधास्त सांगावं असं वाटतं की इव्हन ह्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा ह्या समन्वयकाने म्हणजे वैद्य सरांनी कुठलाही खंड न पाडता ऑनलाईन क्लास हा त्यांना विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. आणि ह्या प्रसंगी अजून इतर सहकारी जसे आमचे जाधव सर आहेत, रसाळ सर आहेत आणि इंग्लिश कम्युनिकेशनसाठी गवळी सर, कल्याणकर सर आणि पॉलिटिकल सायन्ससाठी तळेकर सर आणि थोरवे सर, तसेच आमचे जोशी सर, ह्या इत्यादींचे ह्या सगळ्या सहकाऱ्यांचे या निमित्ताने मुद्दामच मी इथे नाव उल्लेख करतो की या सर्वांचं मी कौतुक करतो की करोना काळामध्ये सुद्धा यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आणि सर, अजून एक महत्त्वाचं बाब इथे मला सांगू इच्छितो की आज आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक सिरीज तसेच ई कंटेंट सर मी इथे गर्वाने सांगू इच्छितो की ह्या करोनाच्या काळामध्ये आमच्या ह्या सहकारी मित्रांनी आणि कलिगनी प्राध्यापकांनी 50,000 पेक्षा जास्त पीपीटीज फक्त ह्या MPSC कशी तयारी करावी वेगवेगळ्या याच्यामध्ये यांनी पीपीटीज तयार केल्यात आणि 250 पेक्षा जास्त व्हिडिओज तयार केले की जेणेकरून
विद्यार्थ्यांना करोना काळामध्ये सुद्धा त्यांना मार्गदर्शन मिळेल. आणि ह्यासाठी सर मी आमच्या महाविद्यालयात तर आमच्या सगळ्या जसं आपण सांगितलं की परीक्षा ह्या MPSC परीक्षा किंवा UPSC परीक्षा ह्या अनसर्टन्टी, चॅलेंजिंग आणि कॉम्पिटेटिव्ह आहेत. तर खरंच आहे की पण असं आपण असं सुद्धा म्हणालात की अशक्य असे काही नाही. आणि खरोखरच की नथिंग इज इम्पॉसिबल, ओनली यू हॅव टू डिटरमाइन, असंच या प्रसंगी सांगावं असं वाटतं. आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आमच्या विद्यार्थ्यांना कळालेलं असेलच की UPSC आपण कितीदा देऊ शकतो हे ओपनच्या विद्यार्थ्यांना, आणि तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कळालं असेल की यामध्ये. आणि तसंच आपण आणि ह्या निमित्ताने मला एक सांगावं असं वाटतं सर की हे करत असताना विद्यार्थी की प्लॅन A आणि प्लॅन B असं तयार पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये ते कुठल्याही नैराश्य जीवनाकडे वाटचाल करणार नाहीत. म्हणून विद्यार्थ्यांनी जरी आपण MPSC UPSC ची तयारी करत असेल तर त्यामध्ये कुठलेही न डगमगता किंवा अयशस्वी न झालो नाही म्हणून कुठलीही डगमग न बाळगता प्लॅन B त्याच्यासाठी तयार ठेवावे. आणि प्लॅन B मध्ये मग तुम्ही नेट सेट आहे किंवा इतर परीक्षा आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही LICच्या परीक्षा आहेत किंवा बँकेच्या परीक्षा आहेत याची तयारी केली MPSC UPSC तर ऑटोमॅटिकली तिथे यशस्वी विद्यार्थी होतो आणि कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये तो आपला जॉब पूर्ण करू शकतो. आणि हे करत असताना सर मला अजून एक इथे सांगावं असं आमचा एक इनोव्हेशन सेल्स आहेत आणि त्या इनोव्हेशनच्या सेल्सच्या मार्फत सुद्धा आम्ही स्पर्धा परीक्षा आणि उद्योजकता विकास ह्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सतत आम्ही जनजागृती करत असतो की जेणेकरून महाविद्यालयातर्फे एखादा विद्यार्थी सुद्धा आमचा जर उद्योजक झाला तर बऱ्याच लोकांना आम्ही त्याचं काय म्हणतात एम्प्लॉयमेंट देऊ शकतो. आणि ह्या भाषेने आम्ही कार्य करत आहेत. आणि आज आपण आमच्या ह्या विनंतीला मान देऊन आणि आपण एक खूप महत्वाचं शेवटी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं मार्गदर्शन सांगितलं की ग्रॅज्युएशन चांगल्या पद्धतीने करा. सर ग्रामीण भागामध्ये हे फार महत्वाचं आहे आणि विद्यार्थी हे ग्रॅज्युएशनकडे दुर्लक्ष करतात, फक्त MPSC किंवा UPSCचं ह्याच्या मागे पळत असतात. पण आपण जे सांगितलं खरोखरच हे आमच्यासाठी खूप उपयोगाचं ठरलं की जेणेकरून आमच्या ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी हे वर्गामध्ये जास्तीत जास्त किंवा ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये उपस्थित राहतील. तसंच आपण सांगितलं सर की विविध उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आणि खरोखरच NSS असा प्रकार आहे की जिथं तुम्ही आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवू शकता. वक्तृत्व स्पर्धा आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही GK कॉम्पिटिशन सुद्धा घेतो आणि डिबेट कॉम्पिटिशन सुद्धा घेतो की जेणेकरून त्यांना त्यांची लिडरशिप क्वालिटीज समोर यावी. आणि आपण खूप चांगलं सांगितलेलं आहे की अवांतर वाचन पाहिजे. सर माझ्या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर इंग्लिश न्यूजपेपर मी इंडियन एक्सप्रेस सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक टाइम्स हे पेपर सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे. आमचे लायब्ररियन हे एवढे एनर्जेटिक आहे की सर आम्हाला हे लावायचं आहे, NSDL लावायचं आहे, मुलांना जास्तीत जास्त फ्रीमध्ये अशा प्रकारच्या लायब्ररीचा आपण फायदा करून देऊ. तर अशा प्रकारे आमचे थोरवे सर नेहमीच तत्पर असतात. आणि हे करत असताना सर माझ्या समोर एकच प्रश्न असतो की विद्यार्थी खूप तयारी करतात पण सध्याचं सरकार जे आहे की करोना काळ असो किंवा कुठली असो ते नुकतंच आपल्या केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की UPSC चे परीक्षामध्ये पास न करता डायरेक्ट त्याच्यामध्ये भरती करावी त्या ग्रेडचे लेवलचे. तर ही एक खरोखर शोकांतिका आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं मॉरल हे डाऊन होत असतं. आणि कुठल्याही परीक्षा न घेणं जसं आपण बघितलं आत्ताच मागच्या याच्यामध्ये महिन्यामध्ये पुण्यामध्ये एका विद्यार्थ्याने यामध्ये म्हणजे परीक्षा नाहीत म्हणून त्याला आपला जीव गमवावा लागला. तर ही खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी आणि जे कोणी अकॅडमिकचे लोक आहेत आपल्यासाठी शोकांतिकाची गोष्ट आहे. तर जेणेकरून आपण सर्वांनी गव्हर्नमेंटवर असं प्रेशर आणावं की वर्षातनं कमीत कमी प्री किंवा ह्या ज्या मेन्सच्या ज्या परीक्षा जसं आपण कालावधी 1.5 वर्षाचा सांगितलेला आहे. आणि खरोखरच हे एवढी अनसर्टन्टी आहे आणि जिथं अनसर्टन्टी आहे तिथेच तुम्हाला आमच्या कॉमर्सच्या भाषेमध्ये आम्ही असं म्हणत होतो वेर देर इज अनसर्टन्टी देर इज ऑल्सो मोर चान्सेस ऑफ प्रॉफिटेबिलिटी. आणि प्रॉफिटेबिलिटीचं म्हणून ह्या MPSCच्या परीक्षा अनसर्टन्टी जरी असेल तरी वर्षात कमीत कमी 2दा तरी घ्यायला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी त्यामध्ये यशस्वी होतील. आणि ह्या निमित्ताने आपण खरोखरच इतका जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ दिला तर महाविद्यालयाच्या प्राचार्य नात्यांनी मी युनिक अकॅडमी आणि विशेषतः
शरद पाटील सरांचा मी विशेष आभारी आहे की ह्यामध्ये आपण सविस्तर आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या स्टाफना मार्गदर्शन केलं. त्यासाठी परत एकदा मी आपला आभारी आहे आणि एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू राठी सर. आता शेवटच्या भागाकडे आपण वळतोय, आभार प्रदर्शन. हॅलो, माझा आवाज येतोय ना? हा येतोय सर. हॅलो. हा, आमचे पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नंदकुमार राठी सर, उपप्राचार्य डॉक्टर जम भंडारी सर, व प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक शरद पाटील सर, खराटे सर व युनिक अकॅडमीचे सर्व टीम व ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकलो असे सर्व सहभागी विद्यार्थी, अध्यापक वर्ग यांचे मनस्वी आभार. धन्यवाद सर. हॅलो. हा, थँक्यू व्हेरी मच सर. हा, थँक्यू सर.